शेक्सपियर वाचताना काय होतं की हे सगळं याचं एक थिओरिटिकल डिस्कशन एका बाजूला झालं, पण विवेक असलेली माणसं कशी वागतात आणि नसलेली कशी वागतात हे जो ते दाखवतो. आणि तो अर्थात एक फार उत्तम कथाकार आहे. अशा तो कथा लिहितो की ज्या खिळवून ठेवतात तुम्हाला, आणि अशा व्यक्ती निर्माण करतो की ज्यांना त्यांचा विसर पडणं अशक्य आहे, आणि त्यांच्या तोंडात अशी भाषा देतो की ती त्या व्यक्ती जिवंत करते. कसं व्यक्तिमत्व होते शेक्सपियर यांचे, त्यांचे लिखाण, त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा याबद्दल संपूर्ण माहिती आज अभ्यास मंडळाच्या कार्यक्रमात प्राध्यापक अरुण भागवत यांनी सर्वांना दिली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार, माझं नाव अरुण भागवत. बरीच वर्ष शेक्सपियर शिकवला, त्यामुळे त्याच्याबद्दल साहित्य वाचणं, त्याच्याबद्दल विचार करणं हे नेहमीच झालंय. त्यालाही खूप त्याची खंत होती, आणि विशेषतः जो जमाव असतो तो जमाव किती हिंसक होऊ शकतो त्याची उदाहरणं त्यांनी पुष्कळ नाटकात दिलेली आहे. ज्युलियस सीझर मध्ये असा एक प्रसंग आहे की तो रोम मध्ये राज्यक्रांती झाली आहे आणि की सीझरचा खून झालाय, आणि त्याचे जे मित्र आहेत त्यापैकी अगदी जिवलग मित्र आणि त्याच्याबरोबर कट करणारे असं त्यांनी त्याचा खून केलेला आहे. आणि जमाव आहे तो सुरुवातीला सीझरच्या विरुद्ध घोषणा देतो, पण अँटनी त्याचा जो सीझरचा आणखी एक मित्र तो अशी काही हिप्नोटायझिंग असं भाषण देतो की त्याच्यामध्ये एकदम ते सगळं ट्रान्सफर सीन होतो, आणखी सीझरच्या विरुद्ध घोषणा करणारेच आता सीझरला मारणाऱ्यांच्या विरुद्ध घोषणा करायला लागतात. आणि असा जमाव रोम मधून चाललेला असताना त्यांच्याकडे यादी असते ते कोण कटवाले होते आणि त्यांना मारायचं. तर त्यांना एक गरीब बापडा वाळकुडा असा माणूस दिसतो. त्याला विचार, नाव काय तुझं? तो म्हणतो सिना. सिना मारा त्याला, कारण ते सिना या नावाचा कटवाला असतो. तर तो त्यांना ओरडून सांगत असतो की मी आय एम सिना द पोएट, आय एम सिना द पोएट. तर त्यातला एक क्राऊड मधला माणूस म्हणतो, किल हिम फॉर हिज बॅड वर्स. म्हणजे हिंसा करण्याची जी एक अशी तृष्णा त्या समाजाला आहे त्यांना कोणी चालतो. तर हे शेक्सपियरनी ओळखलं, आणि हे जमावाकडनं जे करून घेतात. आता जमावातली माणसं म्हणजे तुमच्या आमच्यासारखीच होते, आपापला व्यवसाय नीट करणारी. पण ते जमावामध्ये एकदा ते स्पिरिट आलं आणि त्यांना कुणीतरी असं चुकीचा मार्ग दाखवला तर ते किती हिंसक होऊ शकतात ते शेक्सपियरला फार चांगलं माहिती आहे. त्यामुळे क्राऊड्सवर त्याचा फार विश्वास नव्हता. असं त्याचे टीकाकार असं म्हणतात की इतका असा अत्यंत सहानुभूती असलेला माणूस आणि त्याला सामान्य माणसाबद्दल का प्रेम नाही. तर सामान्य माणूस जेव्हा जमावामध्ये येतो तेव्हा तो काही त्याच्या हातनं होऊ शकतं हे त्याला दाखवायचं. आणि यावरूनच मला असं वाटलं की आज शेक्सपियरचा खरं म्हणजे 23 एप्रिलला त्याचा जन्मदिवस आणि मृत्यू दिवस सुद्धा फार हृदयस्पर्शी असा तो दिवस असतो की त्याच्या जन्माबद्दल फारशी म्हणजे तसं रेकॉर्ड नाहीये. पण त्याचा बॅप्टिझमा जेव्हा झाला सॅटफोर्ड अपॉन एव्हन मध्ये तो त्याची तारीख 26 आहे. आणि साधारणपणे मूल जन्मलं की तिसऱ्या दिवशी त्याचा बॅप्टिझमा होतो. म्हणजे चर्चमध्ये जाऊन होली वॉटर त्याच्यामध्ये वर स्प्रिंकल करून त्याला नाव देतात. तर त्यावरून बॅक कॅल्क्युलेशनने असं की 23चा त्याचा जन्म असणार आणि 23चा त्याचा मृत्यू सुद्धा. हा एक खूप लक्षात राहण्यासारखा योगायोग आहे. त्या दिवसाचं आणखी एक महत्व म्हणजे सेंट जॉर्ज हा इंग्लंडचा पेट्रन सेंट म्हणतात, पालक संत. आणि अशी कल्पना आहे की संताच्या माध्यमातून तुम्ही जी प्रार्थना करता ती देवापर्यंत लवकर जाते असं आहे. त्याचे या दिवसाला अनेक पदर आहेत. आणि हा जो जॉर्ज
सेंट जॉर्ज आहे त्यांनी एका ड्रॅगन पासून एका इंग्लिश खेड्याचं रक्षण केलं, अशी एक ती दंतकथा आहे. आणखी एक पैलू म्हणजे हा वसंत ऋतूचा मध्य, सगळीकडे फुलं फुललेली, दिवस मोठे, उबदार सूर्यप्रकाश, हा सगळा म्हणजे इंग्लंडच्या दृष्टीने हा एक असे उत्सवाचाच सीझन असतो. आणि 1 मे ज्याला ते मेपोल डान्स असं, ते मेपोल डे असं म्हणतात, हा जुना उत्सव आहे तो. एक असा शोभिवंत खांब बसवतात आणि तरुण तरुणी त्याच्या भोवती नाच करतात. आणि हा पीक चांगलं यावं, धनधान्य वाढावं अशी प्रार्थना त्या उत्सवातून होत असते. आपल्याकडे सुद्धा इंद्रध्वज नावाचा एक फार जुना उत्सव होता, वेद काळापासून आलेला. तो आता काही फारसा ऐकू येत नाही आणि इंद्रच मागे पडला. पण असे काही साम्य आहेत की शेतीशी संबंधित जे समाज होते त्या समाजांचे काही उत्सव होते आणि त्याच्यामध्ये हा फर्टिलिटी फेस्टिवल असलेला. असे अनेक पद्धत या 23 एप्रिलला आहे. आपण मात्र शेक्सपियरला, म्हणजे मी शेक्सपियरला नेहमी असा प्रश्न विचारतो की आम्हाला आमच्या या पिढीला किंवा आमच्या या युगात काय महत्वाचं असेल ते तू सांग. आणि जास्त मी काळजीपूर्वक वाचायला लागलो ते असं लक्षात येतं की तसे पुढचे प्रश्न आहेत हे काही सनातन आहे. आणि तसाच एक प्रश्न ज्याला विवेक आपण म्हणतो, की फार व्याख्या करायला फार अवघड कल्पना आहे. पण विवेकशील माणूस, विवेकशील जीवन म्हणजे धार्मिक लोकांनाही ते महत्वाचं आहे. आणखी जे धर्म मानत नाहीत किंवा जे धर्म निरपेक्ष आहेत त्यांना सुद्धा विवेक हा एक फार मोठा मानवी गुण आहे. आणि आताचा जो आपण म्हणतो भावनिक बुद्धिमत्ता, ही त्यालाच खूप जवळची आहे असं मला वाटतं. आणि भावनिक बुद्धिमत्तेबद्दल खूप विचार झालाय. एका अर्थाने ती माणसाच्या मानवी क्रांतीमधली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असं म्हणता येईल. काही लोक म्हणतील की भाषा ही माणसाची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे, किंवा गणित आहे, किंवा ऍस्ट्रॉनॉमी आहे, किंवा आर्किटेक्चर आहे. पण हा जो इमोशनल इंटेलिजन्स हा जो भाग आहे तो या सगळ्या, त्याच्याशिवाय बाकी सगळ्या गुणांना काही अर्थ नाही अशी परिस्थिती. कारण हा माणसातलं सौहार्द कसं राहावं, आणि असं सौहार्द राहिलं तरच त्या समाजाकडून खूप महत्वाची कामं होतात. आणि ते जर राहिलं नाही तर मग हिंसा होते, युद्ध होतात. तर ह्या इमोशनल इंटेलिजन्स, त्याला आपण विवेकच म्हणू किंवा सन्मती म्हणून, त्याची काही लक्षणं सांगितलेली आहेत. एक आहे ती स्वतःच्या भावनांच्या बद्दल जाण असणं, की आपल्या भावभावना असतात त्याच्यामध्ये सुद्धा गुंतागुंत खूप असते. नाही तर भीती, राग हे जर तुम्ही या भावना घेतल्या तर त्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असतात. आता साप बघितल्यावर भीती वाटून पळणं हा काय भेकडपणा नाही, पण भूताचीच भीती वाटणं, मग ते भूताचे सिनेमे, आणि हल्ली तर इतके ते हॉरिबल, दुसऱ्या अर्थानं हॉरिबल सिनेमे असतात, ती भीती निगेटिव्ह आहे आणि त्याच्यात तसं काय अर्थ नाही. मग हे आपल्याला कसं कळतं, तर ते या विवेकाने कळतं. आणि विवेकाचं दुसरं एक तो कशातून येतो, तर मला जशा भावना आहेत तशा इतरांना पण आहेत, आणि मला जसा त्याचा त्रास होतो तसा इतरांनाही होतो. त्यामुळे मला जे काही त्रास त्याच्यात एक असं मॅक्सिमच आहे की डू अनटू अदर्स ॲज यू हॅव अदर्स टू डू अनटू यू. म्हणजे तुम्ही असे वागा इतरांशी की तुम्हाला इतरांनी जसं वागावं असं वाटतं तसं तुम्ही आधी वागा. तर हे सगळं इमोशनल इंटेलिजन्स लक्षण आहे असं मला वाटतं. आणि ह्याच विवेकाला आता खूप मोठे धोके आहेत असं मला वाटतं. एक धोका आहे तो इन्फॉर्मेशन ओव्हरलोडचा आहे. इतकी सारखी माहिती आपल्यावर लादली जाते, ते खरं खोटं असं मिश्रण असतं त्याच्यामध्ये. ते खरं काय खोटं काय शोधायला वेळ नसतो तोपर्यंत दुसऱ्या माहितीचा लोड येऊन पडतो, आणि त्यामुळे मेंदू थकतो.
आणि दुसरं असं आहे की इतक्या विचित्र तऱ्हेच्या फिल्म्स आणि व्हिडिओज आणखी व्हॉट्सअप मधून येणारे मेसेजेस आणि किती जणांना अवेलेबल आहेत. सध्या मी त्याच्यावरती थोडं रेफर केलं तर आपली लोकसंख्या आता जवळजवळ 8.5 अब्ज आहे आणि त्याच्यातले 5 अब्ज लोक हे स्मार्टफोन वापरतात. म्हणजे काय त्याचा प्रकार असेल बघा. किती तऱ्हेची इन्फॉर्मेशन, चांगलं वाईट सगळं अमृत मंथना, सगळं विषही येत आहे, अमृतही येत आहे. आणखी आपला आता पुढचा प्लॅन असा आहे की पृथ्वीभोवती 42,000 उपग्रह सोडायचे. त्यातले 7-8 हजार सोडून झाले. आणि हे जेव्हा ही योजना पूर्ण होईल तेव्हा कुठलाही माणूस कुठेही असो तो दुसऱ्या माणसाशी बोलू शकेल. आणि हा जो संपर्क जेव्हा वाढेल तेव्हा परत माणसं एकटी पडतील अशी एक भीती आहे. स्टार्विंग इन द मिड्स ऑफ प्लेंटी असं म्हणतात की इतकी इन्फॉर्मेशन की दुसऱ्या कोणाशी बोलायला वेळ नाही, स्वतःशी संवाद साधायला वेळ नाही. आणि असं जर झालं तर माणसाची ही सगळ्यात महत्वाची जी देणगी आहे विवेक, त्या देणगीला धोका आहे. कारण सगळा जो तुमचा व्यवहार आहे तो एआयच्या हातात जाणार आणि एआय जे आहे ते कॉर्पोरेट्सच्या हातात जाणार. आणि कॉर्पोरेट्स म्हणजे काय, अर्थसत्ता आणि राजकीय सत्ता ही सगळी त्या कॉर्पोरेट्समध्ये आता त्यांच्या हातात असेल. तेव्हा माणसाचा माणूसपणच जाईल की काय. जो विवेकशील होमोसेपियन्स असं त्याला म्हणतात, म्हणजे इतर जे मानव सदृश असे हे होते जीव होते त्यांच्यापेक्षा वेगळा, कारण शहाणा माणूस असं त्याचं डेफिनेशन आहे. आणि तेच जर समजा नाहीसं झालं तर माणसाचं काय होणार, असा एक युव्हल हरारी सारखा विचारवंत आहे तो असे प्रश्न करतो. तर शेक्सपियर वाचताना काय होतं की हे सगळं याचं एक थिओरिटिकल डिस्कशन एका बाजूला झालं, पण विवेक असलेली माणसं कशी वागतात आणि नसलेली कशी वागतात हे जो ते दाखवतो. आणि तो अर्थात एक फार उत्तम कथाकार आहे. अशा तो कथा लिहितो की ज्या खिळवून ठेवतात तुम्हाला आणि अशा व्यक्ती निर्माण करतो की ज्यांचा विसर पडणं अशक्य आहे. आणि त्यांच्या तोंडात अशी भाषा देतो की ती त्या व्यक्ती जिवंत करते. डेस्डेमोना याचं उदाहरण देतो. ती व्हेनिस मधली सर्वात ब्युटी क्वीन असं म्हणा तुम्ही, आणि ती प्रेमात पडते ते काळा कभिन्न तो मूर ऑफ ऑथेल्लो. तिच्या वडिलांना वाटतं की यांनी काहीतरी जादूटोणा केला, आफ्रिकन आहे, काहीतरी जादू करून आला असेल. आणि प्रचंड चिडलेला मग तो ड्यूक कडे तक्रार करतो आणि असा दावा असा की याला ठारच करा, पण तो आर्मीचा जनरल आहे, त्याला तुम्ही असं लाईटली घेऊ शकत नाही. पण ती जेव्हा सगळी चौकशी होते आणि साक्ष होते तेव्हा डेस्डेमोना एकच वाक्य बोलते की आय सॉ हिज विसेज इन हिज माइंड. त्याचा जो चेहरा आहे तुम्ही त्याच्या मनात पाहिला. ते एका वाक्यात तिचं संबंध व्यक्तिमत्व तुमच्या समोर उभं राहतं आणि शेवटी तिचा जो दुःखद अंत होतो तो कधीही तुम्ही विसरत नाही, असं ती डेस्डेमोनाची कॅरेक्टर. आजच्या म्हणजे डिस्कशनसाठी मी मर्चंट ऑफ व्हेनिस हे नाटक निवडलं, कारण त्याच्यामध्ये हे जे दोन्ही म्हणजे आपल्या पुष्कळांना कदाचित मर्चंट ऑफ व्हेनिस वाचला असेल किंवा शाळेमध्ये ते अतिशय पॉप्युलर टेक्स्ट होतं. त्याचे नाटकाचे प्रवेश सुद्धा करायला मुलांना फार मजा येते. असे दोन ब्लॅक अँड व्हाईट अगदी, म्हणजे शायलॉक हा अगदी काळ्या वेशातला, लाल टोपी, इथे जे लिहिलेलं म्हणजे ज्यू असे ते त्यांचे त्यावेळेला व्हेनिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अँटीसेमिटिझम हा एक भयंकर आजार आहे युरोपियन माइंडचा. आणि तो फार जुना आहे, 1,500 वर्षापासून जास्तीच. कारण तुम्ही आमच्या ख्रिस्ताला मारलं असं एकदा डोक्यात पक्क बसलं की मग जीव दिसला की त्याला तो व्हिलनच असणार, मग त्याला सेग्रिगेट करा, त्याला छळा. त्याला बिचाऱ्यांना हे नव्हतं, देश नव्हता त्यांना. त्यामुळे ते जिथे जाऊ ते जातील तिथे परकेच होते.
तर अशा या ज्यू कम्युनिटीचा हा प्रतिनिधी शायलॉक, त्याच्या नावातच गंमत आहे. म्हणजे असं नाव नाहीये, हे शेक्सपियर बनवलेलं नाव आहे आणि त्याच्यामध्ये शाय आणि लॉक, म्हणजे जो माणूस ज्याला समाज म्हणजे अशी कंपनी आवडत नाही, साहजिक आहे सगळेजण त्याला तुच्छ लेखणार, कारण तो त्या मायनॉरिटी मधला आहे. चिवट पण, कुठेही जाऊ तिथे लढू पण आम्ही जगू, आम्ही हार मानणार नाही, अशा मनोवृत्तीचा. पण त्याची अशी अवस्था आहे की सावकार आहे, कारण सावकारी करणं हे दोन्ही ख्रिश्चन आणखी इस्लाममध्ये ते निषिद्ध आहे. मनी कॅनॉट बिगेट मनी. त्याच्या मागची स्पिरिट असं आहे की तुम्ही आळशीपणा करून दुसऱ्याच्या श्रमावर जगू नका, असं त्याचं ते हे आहे. पण हे जे 16व्या शतकातलं व्हेनिस, अत्यंत गजबजलेलं व्यापारी शहर आणि सगळ्या अठरापगड माणसं तिथे येत आहेत, मोठे व्यापार चालले, आशिया, आफ्रिका, चीन, या सगळ्या, अमेरिका, सगळ्या बाजून त्यांची जहाजं जात आहेत, माल भरून आणतायत. आणि असे मोठे व्यवहार व्हायचे तर त्याला पैसा उभा करायलाच लागतो. आणि मग हे काम अतिशय अवघड, अतिशय रिस्की, त्यात पैसा बुडण्याची खूप भीती. अशा सगळ्या परिस्थितीमुळे व्हेनिस, पण काय व्हेनिसला तर रेव्हेन्यू आहे ना, ते ऑप्ट्रॉ आहे, म्हणजे एवढे कोट्यवधीचे व्यवहार, त्यात व्हेनिसला खूप फायदाही असतो. त्यामुळे व्हेनिसने खूप कडक कायदे केलेले की कर्ज एकदा तुम्ही काढलं की ते खूप सिरियस गोष्ट आहे आणि ते तुम्हाला बुडवता येणार नाही. तर तो एक बॉन्ड बनवायचा, सावकार आणि कर्ज घेणार आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यात ते मुदत, व्याज हे सगळं, आणि हे कर्ज जर परत आलं नाही तर काय करायचं ते सुद्धा सगळं लिहिले. आणि त्याच्यात त्या सावकाराला इतका अधिक बॉडी ओव्हर माइंड अँड बॉडी, तो जो कर्ज बुडवणार आहे त्याला तो तुरुंगात पाठवू शकायचा, त्याच्या घरादारावर जप्ती आणू शकायचा, किंवा त्याला गुलाम म्हणून विकून पैसे वसूल करणे, हे इथपर्यंत त्याला स्वातंत्र्य होतं. पण हे सगळं शायलॉक करतोय त्यामुळे नॅचरली, आणि ज्यू करतोय त्यामुळे ख्रिश्चन माणसांना मध्ये तो अतिशय अनपॉप्युलर. हा एक मर्चंट, ऍक्च्युअली 2 मर्चंट आहेत त्याच्यामध्ये. आणि हा जो अँटोनियो आहे हा इम्पोर्ट एक्सपोर्ट वाला आहे, म्हणजे माल विकत घेणं, तो आपल्याच जहाजात भरून इतर देशात पोहोचवणं, आणि त्याच्या बदल्यात अत्यंत फायदेशीर असे डील्स करून ती जहाजं आली, या ह्याच्यामधून तो खूप श्रीमंत झालेला असतो. पण तिथे गंमत अशी आहे की शेक्सपियर ते बोलून दाखवत नाही, पण तुम्हाला लक्षात येतं की जर ख्रिश्चॅनिटीचा युजरी, म्हणजे वाटेल त्या भावाने व्याज घेणं, हा जर गुन्हा असेल, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये त्यावेळेला काय काय होत होतं तुम्हाला कल्पना असेल. स्लेव्ह ट्रेड होती, नंतर हे आफ्रिकन ट्राईब्स मध्ये जाऊन त्यांना आरसे बिरसे विकायचे आणि त्याच्या बदल्याने आरसे त्या लोकांनी कधी पाहिलेले नाहीत ना, तर त्यामुळे ते आरसे देऊन किलोभर सोनं वगैरे असं ते डील्स त्यांनी केलेले आहेत त्यावेळेला. मग हे पाप नाही आहे का? म्हणजे सामाजिक पातळीवर जो दांभिकपणा चालतो तो शेक्सपियरने दाखवलाय, पण तो अतिशय चलाख नाटककार असल्यामुळे ते त्यांनी उघडपणे कुठेही ते बोलून दाखवलेलं नाही. उलट ते शायलॉकची कशी फजिती होते, तो जे ते काय बॉन्ड लिहितो तो किती राक्षसी आहे, असं ते सगळं त्यांनी दाखवलंय. आणि हे कर्ज कोणाला हवं असतं तर अँटोनियो हा ख्रिश्चन आहे, आणि तो अगदी विथ क्लिअर कॉन्शियन्स हे सगळं करत असतो, म्हणजे स्लेव्ह ट्रेड बद्दलही त्याला काही वाटत नाही. आणि त्याला जेव्हा कर्जाची वेळ येते, कर्ज काढण्याची, तेव्हा तो शायलॉककडे जातो आणि म्हणतो मला कर्ज हवंय. शायलॉक म्हणतो तू माझा इतका अपमान केलास, पदोपदी माझ्या धर्माचा अपमान केलास, मी जास्ती कर्ज व्याजाने कर्ज देतो म्हणून तू बिनव्याजी कर्ज दिलास आणि माझा धंदा बुडवलास, आणि आता तूच म्हणतोस की कर्ज हवंय. तर अँटोनियो ताठ्यात असतो, तो म्हणतो मित्र नाही तर शत्रू म्हणून कर्ज दे. म्हणतो ठीक आहे,
तरी सुद्धा शायलॉकला त्या मोमेंट पर्यंत त्याच्याशी मैत्री हवी. तर फार असा धूर्त व्यापारी आहे. सावकार आणखी हा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारी यांच्यात जर अग्रीमेंट झालं तर त्याचा फायदाच नाही दुसरा. तो त्याला म्हणतो की आपण एक गंमत म्हणून असा एक करार करू, मी तुला व्याज पण घेणार नाही तुझ्याकडून. किती अमाऊंट हवी तुला? तो म्हणतो 3000 डकट. तर ते डकट हे मोहरीसारखं नाणं होतं. मी सहज क्युरिओसिटी म्हणून त्याची आज किती किंमत होईल असं पाहिलं तर 60 कोटी रुपये किंमत होते त्याची. आणि मग शालॉक म्हणतो किती महिने? 3 महिने. ठीक आहे, पण ते 3 महिन्यात जर तू परत नाही केलंस तर तुझ्या शरीरातलं 1 पाऊंड मांस मी घेणार. ते अँटोनियोचे मित्र असतात ते त्यांना फार ते अशुभ अभद्र काहीतरी वाटतं. ते म्हणतात तसं काही करू नको. पण अँटोनियोला कर्ज का हवंय? तर त्याचा मित्र आहे. ती पण गंमतच आहे. बेसॅन्यू म्हणून त्याचा जो मित्र आहे तो असा कुशाल चेंडू, आणि त्यांच्यामधली जी इंटिमसी आहे ती फार गमतीदार तऱ्हेची आहे. म्हणजे इज इंटेलिजंट टुवर्ड्स द यंग मॅन. त्याला आता तुम्ही कदाचित होमोसेक्शुअल असे रिलेशन म्हणाल, पण ते फार नाजूक प्रकार असतो तो. म्हणजे दे डोंट नेसेसरीली गो टू बेड. पण असा एखाद यंग माणूस, आणि अँटोनियोचं कसं आहे, त्याला स्त्रीच्या प्रेमाला काही स्थानच नाहीये त्याच्या आयुष्यात. असं तर एक त्याचे टिपिकल पिक्युलियर माइंडसेट आहे. आणि हा काही करेल तो त्याला लाडच पुरवत असतो अँटोनियो त्याचे. आणि यांनी खूप कर्ज केलंय, अँटोनियोकडूनच कर्ज घेतलंय, खायली खुशालीत उडवलंय. आणि आता त्याच्याजवळ बेलमॉन्ट नावाचं जे एक शहर आहे, तिथे राहणाऱ्या एका अतिशय श्रीमंत माणसाची अतिशय सुंदर मुलगी. ऑब्व्हियसली हे प्रेम म्हणजे कशा तऱ्हेचं आहे आपलं, म्हणजे नॉट नेसेसरीली रोमॅन्टिक लव्ह. रोमॅन्टिसिझमचा भाग आहे त्याच्यामध्ये. आणि त्या मुलीचं स्वयंवर आहे, त्या स्वयंवराला मला जायचंय. तर इतरही तरुण आलेले असणार, ते श्रीमंतांच्या घरचे, ते असे जगपग पोशाख करून त्यांचा लवाजमा घेऊन येणार. तर त्याच्यासाठी कर्ज पाहिजे त्याला. ते असं अँटोनियो आणि शायलॉक बघितले तर इतकी इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत त्या, की असं एक मनात आलं की मग तो अँटोनियो त्याला म्हणतो की देईल कर्ज, ठीक आहे, बॉन्ड लिहून घेतो. आणि तो बॉन्ड लिहितो. आणि त्याच काही दिवसामध्ये या शायलॉकला पण एक मुलगी आहे, जेसिका नाव तिचं. आणि ती मुलगी म्हणजे त्याचा वीक पॉइंट आहे, कारण ही ख्रिश्चनला द्यायची नाहीये आणि तिची आई पण नाहीये. त्यामुळे तो अगदी तिचे आपलं खजिना आणि मुलगी यांना एकाच लेवलवरचं मानत असतो. आणखी घरात कडेकोट बंदोबस्त करून त्या मुलीला फार शिक्षणही नसावं आणि प्रॉपर्टी म्हणूनच तिला पाळलेलं. ती मुलगी फार वैतागलेली असते. तिला काय प्रॉब्लेम नसतो, ख्रिश्चन काय जी काय. तिचं तारुण्याची जे तरुण माणसांची जी अपेक्षा असतात की आपल्याला चांगला नवरा मिळावा एवढीच तिची अपेक्षा असते. आणि तिला आता म्हणा फशी पाडलं म्हणा, किंवा त्यावेळेस ते खुशाल चेंडू तरुणांची त्यांनी अशी वृत्ती दाखवली की आराम करायचा एखाद्या संपन्न घर गाठून. आणि त्यावेळेच्या कायद्यांच्या प्रमाणे बायकांना काहीही हक्क नव्हते. एकदा बाईचं लग्न झालं की तिचं सगळं ती संपत्ती नवऱ्याची. तो तिला बाहेर नुसत्या वस्त्रांनिशी बाहेर काढू शकायचा, अशी ती परिस्थिती त्यावेळेची होती. म्हणजे चांगले वाईट म्हणजे त्यांना तसं ठरवणं अवघड आहे, पण असं होतं खरं त्यावेळेला. आणि मग हा 1-2 दिवसातच हा बॉन्ड वगैरे लिहून झाल्यावर 1-2 दिवसातच हा जो बेसॉनियो आहे हा एक पार्टी देतो. आणि शायलॉक पार्टली कॉमिक कॅरेक्टर आहे ती. तर तो म्हणतो की खरं म्हणजे ज्यूनी ह्या ख्रिश्चनांच्याकडे जेवायला जायचं नसतं, कारण ते डुकराचं मांस खातात आणि आम्हाला ते निषिद्ध आहे. तो शत्रू आहे माझा आणि शत्रूचं नुकसान करायला मी जाऊन तिथे पोटभर खातो, असे तशा त्या मूडमध्ये जातो. आणि ती संधी साधून त्याची मुलगी जी आहे ती तिच्या प्रियकरावर पळून जाते.
आता परत येतो तो काय म्हणजे ती पैसेही घेऊन जाते, पैसे गेले, मुलगी गेली, तो असा पिसाळल्यासारखा होतो, अर्धवट वेडाच. आणि तो असा व्हेनिसमध्ये हिंडायला लागतो, माय डॉटर, ओ माय डेकर्स. आणि त्याच्या मागे पोरं लागतात, टार्गेट मुलं. आणि ह्यानी ओ माय डॉटर म्हटलं की त्यांनी ओ माय डकट्स म्हणायचं, यांनी ओ माय डकट्स असं ते, त्याला ब्लॅक कॉमेडी म्हणतात ना, ते शेक्सपियर इज अ मास्टर ऑफ दॅट. आणि असे 3 महिने जातात. आणि लक वुड हॅव इट, ह्या अँटोनिओची अशी अपेक्षा असते की त्याची 6, 7, 8 जहाजं इकडे, काही चीनला, काही आशियात, काही आफ्रिकेत अशी गेलेली आहेत. आणि वादळ होतं म्हणा, चाचे लोक हल्ला करतात म्हणा, ते एकही जहाज परत येत नाही. आणि 3 महिने संपल्यावर हा वेडापिसा झालेला माणूस हा म्हणतो की आता मी कोर्टात जाणार आणि या बॉन्ड प्रमाणे सगळं व्हावं अशी मागणी करणार. तर त्यातला तो एक पॅसेज तुम्हाला वाचून दाखवा असं वाटतं मला. जो प्रसिद्ध पॅसेज आहे, हॅथ नॉट अ ज्यू हँड, हॅथ नॉट अ ज्यू आईज, इफ यू प्रिक अस डू वी नॉट ब्लीड, असं ते फार शेक्सपियरचा मूड डिफाईन करणं फार अवघड आहे. आपल्या नाट्यशास्त्रात बसतच नाही तो. शृंगार, वीर, करुणा, हास्यवर तो मिसळत जातो. कुठल्याही रसामध्ये मिसळून एक असं एक अद्भुत विश्व निर्माण करतो. त्याला ते अँटोनिओचे मित्र मग फार अपसेट होतात. ते म्हणतात ते खरंच करणारच काय तू, आणि हे असं कसं शक्य आहे, इतका क्रूर तू कसा होऊ शकतोस. त्याचा मित्र त्याला म्हणतो की हाऊ कॅन यू एक्सपेक्ट दिस, what are you going to do with this flesh? To bait fish withal, जे गळाला लावून मासे पकडेल. If it will feed nothing else, it will feed my revenge. He had disgraced me and hindered me 500,000, laughed at my losses, mocked at my gains, scorned my nation, thwarted my bargains, cooled my friends, heated my enemies. And what's his reason? I'm a Jew, hath not a Jew eyes, hath not a Jew hands, dimensions, senses, affections, passions, fed with the same food, hurt with the same weapons, subject to the same diseases, healed by the same means, warmed and cooled by the same winter and summer, as a Christian is. If you prick us, do we not bleed? If you tickle us, do we not laugh? If you poison us, do we not die? And if you wrong us, shall we not revenge? If we are like you in the rest, we'll resemble you in that. If a Jew wrongs a Christian, what is his humility? Revenge. If a Christian wrongs a Jew, what should be his sufferance by Christian example? Why? Revenge. The villainy you teach me, I'll execute, and it shall go hard, but I'll better the instructions. किती कडवटपणा, राग, दुःख याच्यामध्ये भरलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याचं मी थोडंसं भाषांतर केलंय. सॅलेरिओ म्हणतो, अँटोनिओ कर्जाची रक्कम परत करू नाही शकला तर तू त्याच्या मांसाची मागणी तर नाही ना करणार, त्याचा काय उपयोग तुला? शालोक म्हणतो, मासे पकडण्यासाठी गळाला लावीन त्याचे तुकडे, आणि ते त्यांनी नाही खाल्लं तर माझ्यातल्या सूड नावाच्या जनावराला खायला घालीन. त्यांना माझा अपमान केलाय आणि माझं लाखोंचं येणं अडवलंय. मी नुकसानीत आल्यावर त्यांनी माझी टर उडवली आणि फायदा झाला तेव्हा माझी हेटाळणी केली आहे. माझ्या राष्ट्राची निंदा केली, माझे सौदे बिघडवले, माझ्या मित्रांना माझ्याशी थंडपणानं वागायला लावलंय आणि माझ्या शत्रूंना माझ्या विरुद्ध भडकवलंय. आणि या सगळ्याचं कारण मी एक ज्यू माणसाला हात नसतात, ज्यू माणसाला डोळे नसतात, अवयव, जाडी, उंची, वजन, संवेदना, राग, लोभ, सुखदुःख तुम्ही खाता तेच अन्न आम्हाला पुसतं. आम्हाला जखमी करणारी शस्त्रही तीच, आमचे रोगही तेच, आणि आम्हाला बरं करणारी औषधही तीच.
तोच उन्हाळा आणि हिवाळा एखाद्या ख्रिश्चनासारखाच आम्हाला गोठवतो आणि ताप देतो ना. घोसकलं तर आमच्या अंगातून रक्तच येतं ना. आणि गुदगुल्या केल्या तर आम्ही खिदळतो ना. आम्हाला विष पाजलं तर आम्ही मरतो ना. आणि तुम्ही आमची खोड काढली तर आम्ही सूड घेणार नाही. इतर सगळ्या बाबतीत आम्ही तुमच्यासारखे, तर या बाबतीत तसेच. ज्यूनं ख्रिश्चनाची खोड काढली तर तुम्ही त्याला कशाला सामोरं जावं लागणार? सुडाला. आणि ख्रिश्चनानं ज्यूची कुरापत काढली तर ख्रिश्चनाचाच कित्ता गिरवून तो कसा वागेल? सूडबुद्धीनच. तुम्ही जी काही सूडबुद्धी शिकवली तिलाच मी कामाला लावेन आणि तुम्हीच दिलेली शिकवण तुमच्यापेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेनं अंमलात आणेन. ठीक आहे, अवघड असलं तरी. आपल्या असं लक्षात येतं की आता त्याच्यातलं जनावरच जागा झालं. ते सगळं विवेक वगैरे ते सगळं ते गेलेलंच आहे. आणि तो जर व्यापारी असता तर त्याने याचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या बाजूनं एक जनमत निर्माण केलं असतं. पण ते आता मुलगी गेलेली आहे आणि त्याचा असा समज आहे की ह्याच लोकांनी कट करून ती पळवली आणि तो स्वतःलाच दोष देतोय. मग त्याचा तो राग अँटोनिओवर निघालेला आहे असं त्याने मग ते कोर्टातला तो सीन उभा राहतो. अतिशय कडवट. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येतं की विवेकाने वागणे अत्यंत अवघड गोष्ट आहे असंही शेक्सपियरने दाखवलं. जसं व्यासानी धर्मपालन ही अतिशय अवघड गोष्ट आहे. त्याच्यावर एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे द डिफिकल्टी ऑफ बिईंग गुड असं ते व्यास शेक्सपियर माझ्या डोक्यात कायम असतात. कारण ते मानवी मनाचे भाष्यकार दोघेही आहे. तर इथे असं लक्षात आहे अतिशय मायनॉरिटीतल्या माणसाला की ज्यांनी व्यक्ती म्हणून आणखी एक त्या धर्माचा एक माणूस म्हणून इतके अपमान सहन केलेले आहेत की त्याचा अशा तऱ्हेनं परिणाम होणं आणि त्याच्या जनावरात रूपांतर होणं हे वाईट आहे. पण ते समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे त्याला समर्थन नाही करण्यासाठी पण समजून घेणं. पण तो जेव्हा कोर्टात तो सीन उभा राहतो तेव्हा त्याला सांगून पाहतात की त्याचे अँटोनिओचे मित्र तू दिलंस तेवढं कर्ज काय, व्याज काय, त्याच्यात 4पट 5पट 10पट तुला रक्कम देतो म्हणतात. पण तो नाही. ड्यूक त्याला विचारतो काय नाही, असं काय तुला अँटोनिओ बद्दल वाटतं? काय वाटतं म्हणतो? मला नाही आवडत तू. एखाद्याला डुक्कर आवडत नाही तसं मला तो आवडत नाही. असं ते त्याने रंगवत नेलंय नाटक की. आणि मग तो प्रसिद्ध सीन की पोर्शिया वकील म्हणून येते ती आणखी ती म्हणते बरोबर आहे. तर ते जर ते अग्रीमेंट तसं असेल तर कायद्याची तुझी बाजू अगदी पक्की आहे. पण कायद्यानेच जगात सगळ्या गोष्टी सुटत नसतात. तेव्हा जस्टिस पेक्षाही एक मोठी व्हॅल्यू आहे ती मर्सी आहे. आणि ते मर्सी तू त्याला दाखवावीस अशी आमची इच्छा आहे. ते असं एक सुंदर स्पीच आहे. क्वालिटी ऑफ मर्सी इज नॉट स्ट्रेंज, इट रेनेथ फ्रॉम हेवन अँड ब्लेसेड द गिव्हर एज वेल एज द रिसिव्हर. आणि इट बिकम्स मॉनर्क मोर दॅन हिज क्राऊन. म्हणजे सिंहासनावर बसलेला जो सम्राट आहे त्याला त्याच्या मुकुटापेक्षा सुद्धा दयाशीलताही त्याला जास्त शोभा देते. फार सुंदर ते आहे. पण माझी अशी शंका आहे की पोर्शियाला हे माहिती आहे की ती शेवटी तीच जिंकणार आहे. कारण ते जे स्ट्रिक आहे त्याची ती म्हणते जा ठीक आहे. तो आता तो म्हणतो माझं पाप माझ्याजवळ, मी आता याला मारणार. तर मग ते म्हणते ठीक आहे. मग तो सुराबिरा पद्धत जातो. त्याला म्हणते की एक मात्र लक्षात ठेव की हे जे सगळे अग्रीमेंट आहे ते मांसाबद्दल आहे आणि बरोबर 1 पाऊंडच तू त्याच्या कुठल्याही शरीरातून कुठूनही घे, पण 1 पाऊंडापेक्षा कमी किंवा जास्त घेतलंस तर सगळा खटला फिरेल आणि तू त्याचा खून केला असं ते असं तुझ्यावर तो तिथे तो ठिसतोय. आणि मग म्हणते की दुसरं एक लक्षात ठेव की 1 थेंब रक्त सुद्धा सांडता कामा नये.
आणि ते सांडलं तर तुझी प्रॉपर्टी गेली, तुला ते तुझं शेवटी जीव जाईल तुझा खुनी म्हणून. मग तो अगदी असा काय वज्राघात झाल्यासारखा म्हणतो, माझा मुद्दल द्या. नाही, मला म्हणतो, मला ती रक्कम पुरी कबूल केली ती द्या. म्हणून तो मुद्दल काहीही नाही. शेवटी तू जे मागितलंस ते कायदा तर कायदा, असं ते होतं सगळं. हे पूर्ण त्याचा पराभव होतो. अँटोनिओ मग त्यांनी ठरवायचं की याचं काय करायचं, याला मारायचं. अँटोनिओ अगदी रुबाबात सांगतो की मी ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन लोकांचं क्षमा करणं हा त्यांचा धर्म आहे, मग त्याला क्षमा करतो. पण त्यांनी आपली जी अर्धी प्रॉपर्टी ह्याला स्टेटला गेलेली आहे, उरलेली अर्धी आहे ती त्याच्या मुलीला द्यावी. आणि म्हणजे मुलीशी भांडण त्याचं मिटलं आणि सगळ्यात शेवटी तू ख्रिश्चन व्हावंस असं ते त्याला पूर्ण त्याचा अनायलेट त्याला करून ते नाटक संपतं. तेव्हा ऑडियन्स आहे तो अगदी टाळ्या वगैरे वाजवतो, पण शेक्सपियरची अपेक्षा तुम्ही टाळ्या वाजवाय कशी नाहीये. जर तुम्ही विचार केला तर ह्याचं पुढे काय होणार आहे, तर ख्रिश्चन्स आणि ज्यूज मधली दरी वाढणार आहे. ख्रिश्चन्स त्यांच्या विजयाच्या उन्मादामध्ये कसे आम्ही यांची जिरवली, आणि ज्यूज आहेत ते त्यांचा तो अपमान आणि त्याचं दुःख आणि ते विसरणार नाही. आणि हे इतकं प्रॉफिटिक आहे की आज जे काही इस्रायलमध्ये जे चाललंय, पण ते सुद्धा किती विकृत आहे पहा. म्हणजे आपल्याला युरोपियन लोकांनी त्रास दिला हे विसरूनच गेले, आणि त्यांचा राग आहे तो या पॅलेस्टिनियन्सवर काढायला लागला. असं जे हे सगळे जे प्रकार आहेत ते विवेक नसल्याचे प्रकार आहेत तसं. आणि कुठेतरी शेक्सपियरला ते असं माणसानं विवेकशील असलं पाहिजे, आणि ते नसेल तर अनेक, म्हणजे त्याच्या सगळ्या ट्रॅजेडीज मध्ये तेच आहे. ते किंग लिअर मध्ये तो असा ते ठरवतो की माझं राज्य आहे ते मला मुलगा नाहीये, 3 मुली आहेत. तर या 3 मुली दरबारात आणतो त्यांना. तुमचं कुणाचं माझ्यावर जास्त प्रेम आहे सांगा. असं असं कधी असतं का? आणि त्यामुळे त्याच्या दुष्ट प्रवृत्तीच्या मुली आहेत त्या अगदी तोंड फाटेस तो त्याची स्तुती करतात. माय लव्ह इज मोर दॅन स्काय कॅन कंटेन वगैरे. आणि कॉर्डिलिया ती जी आहे ती त्याला म्हणते की ती खरं त्याच्यावर प्रेम करणार आहे आणि तिला असं ह्याला फ्लॅटर करायचं नाही. तर ती म्हणते ती अशी ऍडोलसंट दाखवली, आणि ती म्हणते की एवढं सगळं तुमचं प्रेम तुमच्यावर केलं तर माझ्या नवऱ्याला काय राहील. तर माझा नवरा जो असेल त्याला माझ्या प्रेमाचा वाटा त्याला जाईलच. मी असं कसं म्हणेन की सगळं प्रेम मी तुमच्यावर. तशी असे ती प्रामाणिक आहे, पण ते अशी थोडीशी पोर्टल आहे. असंही दाखवले की कोर्टामध्ये जी भाषा चालते ती तिला फारशी येत नाही. तर असा तो संबंध, त्या नटसम्राट मध्ये तो जो फील आहे तो सगळा किंग लिअरचा आहे. तर अशा तऱ्हेनं हे जे शेक्सपियर म्हणतोय की आपल्याला विवेक हा सांभाळला पाहिजे. तर आणि मला असं आणखी एक मला त्याच्यामध्ये असं दिसलं की अँटोनिओ आणि शायलॉक जे आहेत सायकोलॉजिकली एकमेकाचे काउंटर पार्ट्स आहेत. म्हणजे शायलॉकला हा दक्षिण ध्रुव आहे आणि त्याला हा उत्तर ध्रुव आहे. म्हणजे स्वतःच्या डेफिनिशनसाठी अँटोनिओला शायलॉक हवा आहे आणि शायलॉकला अँटोनिओ हवा. त्यांच्याशिवाय त्यांचं ते जीवन पूर्णच होत नाही. त्यामुळे अँटोनिओच्या मनात हा जो संताप आहे ना, एका बाजूला इरॅशनल लव्ह फॉर बेसॅनिओ आणि दुसऱ्या बाजूला इरॅशनल हेट्रेड फॉर शायलॉक. ते असं तुम्हाला त्याचं कारण नाही देता येत. ते माणसाचं मन असंच आहे. आणि तसं दाखवलं की तो खूप डिप्रेस्ड आहे. मिलँकली हा जो शब्द एलिझाबेथ इंग्लंडमध्ये पॉप्युलर होता. तर त्याला सारखे सगळेजण विचारतायत की तू एवढा श्रीमंत आहेस, इतका पॉप्युलर आहेस, सगळ्या व्हेनिसमध्ये तुझे मित्र आहेत, तर तुला असं
मेलँकली असं राहायला काय असं कारण आहे? ते कारण त्याचं असं ते आपल्या लक्षात येतं की बेसॅनियो हा त्याचा म्हणजे अगदी जीव की प्राण. ह्याच्या आयुष्यात स्त्रीला स्थान नाही. तेव्हा बेसॉनियाचं लग्न झालं की आपलं काय? असं त्याचं म्हणजे असं एखाद्यावर इतका अवलंबून असावा होता. आणि त्याचं जे ते प्रेम आहे ते प्रेम असं त्याला खराब बिघडवणार आहे ना. म्हणजे त्यांनी असं त्याला बेसानियोला सांगायला हवं की असं तू इरिस्पॉन्सिबली वागू नको. तुझं आणि पोर्शियाचं लग्न सुद्धा म्हणजे वैवाहिक जीवन सुद्धा याने काय फार आनंदाचं होईल असं नाही. पण असा तो आहे. आणि शायलॉक सर्वस्व मी ती मुलगी जेसिका. त्यामुळे दुखरी नस आपण जी म्हणतो ती ही दुखरी नस याची अँटोनिओ आणि त्याची जेसिका आहे असं ते. आणि हे या सगळ्या इन्साइट्स ह्यांची जे सादर करणारे नट असतात त्यांना फार उपयोगी पडतात. त्यामुळे शायलॉकचं एक ट्रॅजिक कॅरेक्टर म्हणून एक ती प्रेझेंट झालेली आहे किंवा कॉमिक कॅरेक्टर म्हणून ते अतिशय अवघड आहे. म्हणजे तो जे हॅथ नॉट अ जो आयज हॅथ नॉट अ जो हँड्स असं म्हणतो ते एका अर्थानं जातंय कुठे तर मी सूड घेणार तिथे ते तिथे विवेक सुटलेला आहे. आणि पोर्शियाचं सुद्धा की मी तुला सोडीन पण नष्ट करेन आयुष्यातलं नष्ट करेन असं तिचं. आणि पोर्शियाचं सुद्धा असल्याने असं दाखवलंय की ती रेसिस्ट आहे म्हणजे फार सुंदर आहे. आणि तिची एक गंमत सांगायची राहिली. जुगार ह्याला या नाटकामध्ये फार मोठं स्थान आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हाही जुगार आहे. सावकारी करणं हाही जुगार आहे. तसंच पोर्शियाच्या वडिलांनी त्यांनाही परत एक मुलगी आणि ते लवकरच मृत्यू होतो. तर त्यांनी असं एक विल केलेलं आहे की माझी मुलगी ही तिला आवडत्या माणसाशी तिचं लग्न नाही होणार. माझ्या काही अटी आहेत. ती एक अट अशी आहे की माझे ते 3 तिथे ते बॉक्सेस ठेवलेले आहेत की सोन्याची एक चांदीचे आणि एक शिशाचे. आणि त्या बॉक्समध्ये एक एक चिठ्ठी आहे. आणि तो योग्य चिठ्ठी जो उघडेल त्याला माझी मुलगी मिळेल. पण जर नाही मिळाली त्यांनी जर चुकीची चिठ्ठी उघडली तर त्यानं आयुष्यात परत कुठल्याही स्त्रीला लग्नाची मागणी घालायची नाही असे ते हॉरिबल वाटायचे. आणि तिला मग मागणी घालायला एक जर्मन दाखवला आलेला एक आफ्रिकन दाखवला आलेला. ते आफ्रिकन म्हटल्यावर ते अगदी असं. आणि ती फार एका तऱ्हेने ती धूर्त पण आहे. म्हणजे ती काय करते बेसॅनियो तिला आवडलेला आहे. तेव्हा बेसॅनियो ती बॉक्सेस ते उघडायला गेलेलं असताना ते मागे गाणं तिच्या मैत्रिणी म्हणत असतात. त्या गाण्यामध्ये टेल मी वेअर फॅन्सी इज फेड ऑल इन द हार्ट ऑर इन द हेड हाऊ बी गॉट हाऊ नरिशेड. ते हेडचं नरिशेड असं ते यमक होतं. रिप्लाय तर ती असे सुचवते की लेडकडे जा. ती इतकी चाणाक्ष धूर्त मुलगी आहे की कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा आपलं स्वातंत्र्य तो कायदा कसा मोडायचा असं ते तिची ती ट्रिक आहे त्याच्यामध्ये. आणि मग काय होतं की ही पोर्शियाच तरुण वकिलाचा वेश घेऊन आली आणि तिने याला सोडवलंय. हे सगळं काय केव्हा होतं बेसॅनियोचं लग्न होतं तिच्याशी म्हणजे वांगनिश्चय होतो. तेवढ्याच अँटोनियोचं त्याला पत्र येतं की मी आता चाललो तेव्हा माझ्या मृत्यूपूर्वी तुझी भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर तो एकदम असं कळवळतो पण की मला गेलं पाहिजे. तर तिथे ती त्याच्याशी कसा खेळ खेळते बघा. ती काय करते की त्याला एक अंगठी देते आणि म्हणते की आता लग्न झाल्या तू जाणार आणि तुम्ही काय स्वच्छंदी माणसं तुम्हाला केव्हा कोण भेटेल आणि तुम्ही पागळा आल्याचे काय शाश्वत हे नाही. तेव्हा ही अंगठी तू दुसऱ्या कोणालाही द्यायची नाही
असं ते त्यांनी ते केले म्हणतात. आणि लोक म्हणतात की इथे खरं नाटक संपलंय की म्हणजे शायलॉकचा जेव्हा पूर्ण पाडाव होतो, पण ते नाही, ते त्यांनी ऍड केले त्याच्यामध्ये. आणि ऍक्च्युली काय झालेलं असतं की हा तरुण वकील जो आलेला असतो त्याच्यावर ते सगळे इतके खुश होतात ते म्हणतात की यावर लाईफ काही सांगतो आम्ही करू की तू आमच्यावर एवढे उपकार केले. तर ती पोर्शियाच आहे की त्याला म्हणते मला काही नको, मला त्या अंगठी तेवढी दे. आणि मग तो किती मनधरणी करतो तिची, तो म्हणतो की असं नको करू. तर ते म्हणते आणि त्याला काय माहित, त्याला वाटतं तो पुरुष आहे. तो म्हणतो काही नाही, द्यायचं असेल तर ती अंगठी दे. आणि मग ते परत आल्यावर खुर्शीवरची ती अंगठी कुठे आहे? आणि तो काहीतरी हे सबबी सांगायला लागतो. तर ती अंगठी दाखवते आणि हीच ना ती अंगठी. आणि तशी खेळ असं करते की त्याला म्हणते की ही अंगठी परत मिळवण्याकरता मला काय करायला लागलं माहितीये का तुला? तर त्या वकिलाशी मला सह्या सोबत करायला लागली म्हणजे. आणि ते आणि तेव्हा ती अंगठी मला परत मिळाली. पण ते इतकं म्हणजे त्या बेसानियोला तो इतका तो हादरा बसल्यासारखं होतं. मग तिला दया येते आणि ती म्हणते असं काही नाहीये. पण खरी कथा अशी आहे. तर ही मला फार म्हणजे काय म्हणावं तिला, म्हणजे भवानी भवानी असा एक शब्द आहे की त्याला म्हणजे एका अर्थानं बेसानियो हा तसा फुलपाखरूच आहे तो. पण त्याला ती जन्मभर लक्षात राहील असं धडा देते ती. यू कांट टेक अ लाईटली. म्हणजे तुम्ही जे काही करता ते आम्ही केलं तर काय होईल ते कळलं ना आता. म्हणजे नुसत्या कल्पनेने तुझा थरकाप उडाला. तर असं काही झालं तर काय करशील, असं ते असे अनेक तऱ्हेतऱ्हेची माणसं, तऱ्हेतऱ्हेची म्हणजे त्याचा जो एक आपण काय मग पिक्चर गॅलरी, पोर्ट्रेट गॅलरी शेक्सपियरची आहे ना, ती अफाट आहे. आणि अशा गुंतागुंतीचे रिलेशन्स म्हणजे जसं इडिपस कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये आहे, तसं ते इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स पण आहे. हॅमलेट मी आता थोडंसं गप्पाच मारतोय कारण असं काय फार एक्झॅक्टली अमुकच बोलायचं असं माझ्या डोक्यात प्लॅन नव्हता. नंतर आपण चर्चा करू. नंतर आपण चर्चा करू. हा, नंतर चर्चा करता येईल की म्हणजे माणसं अशीच असतात. म्हणजे ते एक की असं नाही की बुवा तुम्हाला नेहमीच चांगली माणसं भेटतील किंवा वाईट माणसं भेटतील असं नसतं. पण हा जो इमोशनल इंटेलिजन्सचा भाग आहे की तो कसा माणूस आहे तो पाहून त्याच्याशी तुमचं मग ती वेव्हलेंथ जुळवायला. हा मॅनेजमेंट मधला एक फार महत्वाचा टॉपिक आहे असं मला, इमोशनल इंटेलिजन्स. तर समोरचा माणूस कसा आहे माहिती नाही तुम्हाला, तर तुमच्या ज्या ठराविक कल्पना आहेत की माणसाने असंच वागलं पाहिजे, असंच बोललं पाहिजे, त्यात न बसणारे कितीतरी असतील. पण ते एकदम शत्रू समजायचे का किंवा एकदम त्यांना टाळायचे का, तेही शक्य नाही. तर हे जे इंटरपर्सनल काइंड ऑफ अ डायलॉग किंवा काइंड ऑफ अन ऍडजस्टमेंट हे शेक्सपियरमध्ये फार आहे असं वाटतं. पण अशी एखादी कॅरेक्टर वागते की जाऊन कॉन्फिडन्स मारावे असं वाटतं, पण त्यालाही काहीतरी लॉजिक असतं त्याचं. कुठलं उदाहरण आठवेल तुम्हाला? यागो, म्हणजे मला तो जो विलन आहे तो सरळ सरळ सांगतो की मला कोणाचं बरं बघवत नाही. त्याचे सॉलिलो क्विज त्याचे जे आहेत त्याच्यामध्ये असं कोणाचं बरं बघवत नाही. आणि तो असे काही डाव टाकतो आणि शेवटी ते सगळं ते उघडकीने फार लेट झालेलं असतो. डेस्डेमोना मेलेली असते. ऑथेलोने स्वतःला तो मारून घेणार तेवढ्यात ते त्याला तो आधी रागाने जाऊन त्याला भोसकतो इयागोला. आणि इयागो म्हणतो माय लॉर्ड लुक आय एम नॉट डेड. म्हणजे आय वुंडेड मी बट आय एम नॉट डेड. तर अशा तऱ्हेचे विलन्स की त्यांच्या प्रेमात पडावं. म्हणजे अशा तऱ्हेची विलनी जगात असू शकते. तसं तो एडमंड म्हणून जो किंग लिअर मधला आहे त्याची सुद्धा असा विदारक प्रसंग आहे. म्हणजे एडमंडचा बाप आहे तो ग्लॉस्टर, तो असाच खुशाल चेंडू आणि लग्न झालेलं आहे पण मिस्ट्रेस पण आहे आणि एक वारस मुलगा आहे आणि एक अनवरस मुलगा आहे.
तर त्यावेळेला मला ते असंच होतं की बास्टर्ड हा शब्द आता शिवीसारखा वापरतो आपण, पण तो इज माय बास्टर्ड म्हणजे तसं काय बोलणाऱ्याला काही वाटायचं नाही, आणखी ऐकणाऱ्याला पण काही वाटायचं नाही तसं. आपल्याकडे सुद्धा कडू असं काहीतरी आहे पहा. कडू म्हणजे तो हा नव्हे, वेडला आउट ऑफ वेडलॉक म्हणजे इन वेडलॉक झालेला नाही. तर तो बाप त्याला त्याची ओळख, त्याचा मित्र असतो, त्याची ओळख करून देताना म्हणतो की दिस इज एडमंड. I used to be ashamed about acknowledging him, but now I have become quite brazen. But there was a good sport that he's making. हे सगळं त्या मुलासमोरच चाललंय. म्हणजे तो जन्माला म्हणजे जेव्हा तो कन्सीव्ह झाला त्यावेळेला फार मजा आली होती. हे त्या मुलासमोर बोलणं. आणि मग तो त्याच्या बरोबर त्याला धडा शिकवतो म्हणते तो खूप टोकाला जातो की तो त्याच्या विरुद्ध असा कट करतो की शेवटी बापाचे डोळे जातात. आणि मग तो त्याचा औरस मुलगा आणि तो बाप असे ते जाताना लागतो. आणि एडमंड शेवटपर्यंत त्याला काही कधी पश्चाताप होत नाही. तो म्हणतो की त्याची एक सॉलिलोकी आहे, नेचर दॅट आर्ट माय गॉडेस, टू थी आर माय सर्व्हिसेस बॉर्न. निसर्ग हाच माझा देव तू. निसर्गात जसे नर आणि माझी मोकळेपणा येतात तसं ते मी त्या नात्याचा प्रॉडक्ट आहे. तेव्हा तू माझा देव म्हणजे तू निसर्गच. आणि मग निसर्गात जे होतं ते मी सगळं करून दाखवू. असं ते किंग लिअर हे नाटक आहे. त्याच्यावेळेस किंग लिअरचा आपल्याला इतका राग येतो की या सुधी मुली तुला माहिती नव्हतं का, ही मुलगी ती गुणी आहे, त्या दुसऱ्या दोन आहेत त्या अत्यंत बदमाश आहेत आणि त्यांची लग्न पण झालेली. तर हा एवढा भडकतो की नाही एवढंच म्हणायचा अवकाश की मी सगळ्याचं सगळं प्रेम तुमच्यावर कसं करू. तो म्हणतो त्याला हे भिकारीण समजा. म्हणजे तिथं हात मागायला एक किंग ऑफ फ्रान्स आलेला. त्याला म्हणतो काही डावरी बिवरी काही नाही, ही अशी मुलगी तुला घ्यायची तर घेऊन जा. त्याच्यात तो फ्रान्सचा आहे तो तिला म्हणतो, स्वीकारतो की असं माणूस म्हणजे किती दुर्मिळ असेल, तर मी तिच्या गुणासाठी तिच्याशी लग्न करेन. तर मला परत व्यासांची आठवण येते. आणि गंमत म्हणजे जसं 23 एप्रिल हा शेक्सपियरचा दिवस आहे, तसा व्यास पौर्णिमा हा व्यासांचा दिवस आहे. आणि हे गुरु आहेत असं मला वाटतं की ते आपल्याला पेशन्स शिकवतात आणि तडकाफडकीने काही निर्णय घेऊ नये कुणाही बद्दल. आणि टिट फॉर टॅट जो हॅमलेटचा जो इश्यू आहे, टिट फॉर टॅट की तर तसं करू नये. आणि असंच सांगणारी माणसं मग पुढे आताचं जग असं आहे की बुद्धाने संबंध भारत शंड बनवला. त्यामुळे तो शब्द सुद्धा जो वापरतो शंड, तो इतका हेविली लोडेड आहे की मग काय टिट फॉर टॅट. मग त्यांनी शत्रूने तुमच्यावर हल्ला केला, त्यांनी 50 माणसं मारली की तुम्ही 100 मारा. हे जे सुरू राहतं वणव्यासारखं, त्याचं काय करायचं असा तो खरा प्रश्न. आणि हॅमलेटमध्ये तर काय म्हणजे मला डोकं तुमचं एकूण गरगरावं असं तो सहज इश्यू आहे. त्याचा बापाचं भूत येतं आणि म्हणतं की माझ्या भावानंच हा खून केला. मी बागेत झोपलो होतो तर त्यांनी मला प्रार्थना सुद्धा करू दिली नाही आणि माझ्या कानात विष ओतलं. आणखी दुधाचं दही होतं तसं माझ्या रक्ताचे गुठळ्या होऊन मी मेलो. तर तू माझा 3 आज्ञा. एक, तू माझा मुलगा असशील तर माझा खुनाचं सूड घे. दुसरं, तुझ्या आईला याच्यामध्ये काही इजा होईल असं करू नको, तिला तिच्या पश्चातापावर सोड. आणि तिसरं म्हणजे तुझं मन मळू देऊ नको. म्हणजे कसं शक्य आहे, म्हणजे सूड घेणाऱ्याचं मन मळणार नाही कसं शक्य आहे. आणि आईला का नाही शिक्षा द्यायची. आई जर ते भूत म्हणतंय त्याप्रमाणे पितवलेलं असेल तिच्या दिराने तिला का शिक्षा नाही. हे कोडं काही हॅमलेट सोडू शकत नाही शेवटचं. त्यामुळे तो असं फिलॉसॉफिकल प्रश्नच विचारत जातो असं मला वाटतं की माणसाला किती सत्य समजू शकतो. आणि योग्य गोष्ट करायची तर सगळं सत्य माहिती पाहिजे. सगळं सत्य समजतं का. मग समजलं नाही तर तो जो कृती करील ती
पूर्णपणे नैतिक कशी होईल? असे कांटनी नंतर जे प्रश्न विचारले विषय 3 की हाऊ मच कॅन अ मॅन नो व्हॉट ही ऑट टू डू अँड व्हॉट ही मे होप फॉर, हे जवळ 3 प्रश्न असते ते अँटिसिपेट केले तसं शेक्सपियर. तर असं तऱ्हेने हे यांनी माझी साथ केलेली आहे आतापर्यंत. आणि मी काय फार त्याच्याबद्दल लिहिलेलं नसलं तरी कुठेतरी असं पेशन्स, आणखी विवेकशील वृत्ती, त्यामुळे कोणावर आरोप न करणे किंवा छोट्या छोट्या पिजन होल्स मध्ये आयुष्य न वाटणे, अशा काही गोष्टी या दोघांच्याकडून शिकण्यासारख्या. काही आत्माराम रावजी देशपांडे व कवी अनिलनी रूपांतर केलं मराठीमध्ये. त्या 36 नाटकामध्ये मर्चंट ऑफ व्हेनिस, किंग लिअर, मॅकबेथ, ऑथेलो ही सगळी नाटकं चांगलीच आहेत, त्याच्याबद्दल मी बोलत नाही, फक्त हॅम्लेट नाटकापुरतंच बोलतो. त्याचं संपूर्ण मी जे ॲनालिसिस केलं शेक्सपियरचं, हा सब्जेक्ट आहे, थोडक्यात त्याने खूप चांगली मांडणी केली. ओके, तर हॅम्लेटमध्ये तर त्या हॅम्लेटची आई आणि तिचे लागेबंधे असतात त्याच्या काकाबरोबर, ओके, ती संस्कृतची आहे. तर दोघांच्यामध्ये तिचा नवरा म्हणजे हॅम्लेटच्या वडिलांचा अडथळा त्या काका आणि ह्यांनी दूर केला, आईने आणि काकानी. काय तर या काकानी माझ्या वडिलांचा खून केला म्हणून हॅम्लेटने काकाला संपवलं. माझ्या नवरा पण गेला, प्रियकर गेला म्हणून ती हाय खाऊन ती आत्महत्या करून घेतली. आणि हे माझी आई गेली, वडील गेले आणि काका गेले, आता माझ्या जीवनात राहिलं काय म्हणून हॅम्लेटने आत्महत्या करून घेतली. ओके, मग शेवटी फक्त हॅम्लेट पुरतंच बोलतो हे लक्षात घ्या. शेवटी 3 तासाच्या नाटकामध्ये शेक्सपियरनी जगाला दिव्य तात्विक संदेश दिला काय? शेवटी जर नाटकाच्या शेवटी शून्य उरत असेल तर दिव्य तात्विक संदेश दिला काय शेक्सपियरनी? तर हे हॅम्लेटबद्दल मी माझे मतभेद आहेत, मी मान्य करत नाही. शेक्सपियर थोडं नाटककार असेल पण त्याच्या बाकी सगळ्या नाटकं चांगलीच होती. हॅम्लेट पुरतंच तो कुठचं कमी पडला हे माझं ठाम मत आहे. तात्विक आणि बसवतो त्या मर्यादित आहेत, म्हणजे तुमच्या दृष्टीने ठीक आहेत त्या. म्हणजे फिक्शन म्हणून प्रत्येकाला एक फिक्शन लागतं, त्याचे जगणं अशक्य आहे. पण ते फिक्शन हे खरं नाही आहे. आणि दुसरं एक मला वाटतं की सत्य आणि सत्ता या 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे लक्षात घ्यायला. की तुम्हाला सत्ता जेव्हा स्थापन करायची असते तेव्हा सत्याकडे पाठ पुरवायला लागते थोडीशी. मिसइन्फॉर्मेशन आणि लोकांना काय हे असं आहे की 4 ट्रिगर्स आहेत माणसामध्ये, एक लाभाचा आहे आणि एक भीतीचा आहे, एक रिस्पेक्टचा आहे आणि एक हेट्रेडचा आहे. आणि तुमची जे मनं कंट्रोल करतात ते असे ट्रिगर्स दाबत जातात.